आणि आता एक मोठी बातमी, मोहित कंबोज हे देखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मोहित कंबोज हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय आधीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। शिवतीर्थावर त्यांची भेट होते। त्याच दरम्यान मोहित कंबोज हे देखील राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मोहित कंबोज हे देखील शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता मनसे आणि भाजप युती होते का अशी चर्चा रंगू लागलेली आहे। मनसेची नेमकी पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आशिष शेलार यांनी भेट घेतल्यानंतर आता पुन्हा मोहित कंबोज हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। ते शिवतीर्थावर दाखल झालेत। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। तर वाल्मिक कराड आणि गँग हे गंभीर प्रकरण आहे। वाल्मिक कराडनं गँग तयार करण्याचं काम केलंय। या गँगवर मोक्का लावण्यात यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। तसंच बीडमध्ये काही पतसंस्था बुडाल्या, त्यात वाल्मिकचा संबंध होता असा आरोपही सुरेश धस यांनी केलाय। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता तपासाला वेग आलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज सीआयडी तपासणार आहे, कारण विष्णू चाटेच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरकडे 2 कोटी खंडणी मागितली होती। त्यामुळे विष्णू चाटेचा मोबाईल सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे आणि चाटेच्या घरी झाडाझडती घेतली जाणार आहे। खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्यांचे कनेक्शन तपासलं जाणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी अनेक शस्त्रांचा वापर केला होता आणि त्या शस्त्रांची नावं ऐकली तरी मारेकऱ्यांचं क्रौर्य डोळ्यासमोर उभं राहतं। संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाल्यानं महाराष्ट्र सुन्न झाला। निर्घृण हत्येतील वेगवेगळे कंगोरे आता समोर येऊ लागले। आरोपींनी थंड डोक्यानं नियोजनपूर्वक देशमुखांची हत्या केल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची माहिती तपास यंत्रणांनी कोर्टाला दिली। देशमुखांना मारहाण करताना 41 इंचाचा गॅसचा पाईप वापरण्यात आला। त्या पाईपला करदोड्याची मूठ तयार करण्यात आली। लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ आरोपींनी वापरली। 4 लोखंडी रॉड, एक कोयता वापरण्यात आला। लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती हत्येसाठी वापरण्यात आली। तलवारीसारखं शस्त्र आणि एका लाकडी दांड्याचा क्रूर हत्याकांडात वापर करण्यात आला। ही हत्या करत असताना हत्यारांनी जी वापरलेले शस्त्र आहेत त्या शस्त्रासंदर्भात काल न्यायालयामध्ये त्याची यादी दिली। ती यादी ऐकल्यानंतर अंगावरती शहारा येतोय। तर संतोष देशमुख यांचा मृत्यू हा मल्टिपल इंजुरीने झालेला होता, त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात बेरहिमीनं मारल्याचं देखील या रिपोर्टच्या अहवालामध्ये समोर आलेलं आहे। आरोपींना कठोर शिक्षा करताना प्रत्येक पुरावा महत्त्वाचा ठरणार आहे। हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची संख्या आणि प्राणघातक शस्त्र मारेकऱ्यांच्या हिंसक प्रवृत्तीची साक्ष देण्यासाठी पुरेशी आहेत। त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर दिलेली शस्त्रांची ही माहिती खटल्यात महत्त्वाची ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत। दरम्यान भाजप संभाजीनगर महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केलाय। त्याचबरोबर महापालिकेवर भाजपचाच महापौर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर भाजपची रणनीती ठरल्याची चर्चा आहे। भाजपच्या या स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। सगळे कार्यकर्ते प्रत्येक बूथवर सदस्य नोंदणी अभियान राबवत आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याकडनं एक मागणी आली की भारतीय जनता पार्टीनी महानगरपालिका ही युतीमध्ये न लढता स्वबळावर लढावी अशा प्रकारचा आग्रह सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा असल्यामुळे ही मागणी आम्ही वरिष्ठांना सांगितलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बसावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।
आणि आता एक मोठी बातमी, शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवर चर्चा झाली असल्याचं कळतंय। पवन चक्क्यांच्या मालकांना खंडणीचा त्रास देण्यात येतोय। सातारा, बीड आणि सांगलीमध्ये खंडणीसाठी पवन चक्की मालकांना त्रास देण्यात येतोय असं शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि त्यामुळे दहशत मोडून काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। राज्यातील पवन चक्क्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला। सातारा, बीड, सांगली, पाटण, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात सातत्यानं असे प्रकार होत असल्याचे प्रकार निदर्शनास येत असल्याची शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे। तर संतोष देशमुख हत्येपूर्वी 4 दिवस शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील ही दहशत मोडून काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं असं सूत्रांकडून कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण एकूणच जर बघितलं तर आता संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे गाजत असताना त्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जमिनीवरून किंवा त्याच्या एकूण खंडणी प्रकरणातून उद्भवलेलं बघायला मिळत आहे। अशाच पद्धतीची खंडणी किंवा अशाच पद्धतीचा त्रास जो आहे तो पवन चक्का चालवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा दिला जातो अशी माहिती शरद पवार यांनी संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या 4 दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून दिली होती। ती संपूर्ण माहिती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ज्या पद्धतीने या सगळ्या कंपन्यांना त्रास दिला जातो आहे त्याकडे आपण लक्ष द्या आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना तेव्हा आश्वासन दिलेलं होतं की हा सगळा जो काही प्रकार आहे हा प्रकार मोडून काढू आणि अशा पद्धतीचा कुठलाही त्रास कंपन्यांना दिला जाणार नाही याची संपूर्ण शाश्वती जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिली होती। परंतु हा फोन जो आहे हा संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या 4 दिवस पूर्वी शरद पवार यांनी केलेला होता आणि त्याबद्दलची माहिती काल त्यांनी ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये पत्रकारांना दिली आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये सुद्धा मुख्यमंत्री जे आहे ते गंभीर असल्याचं दिसून येत आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ते तडीस लागेल। या प्रकरणामध्ये त्यांना असा विश्वास आहे की या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री जे आहे ते व्यवस्थित लक्ष घालतील। बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।